Hello everyone. In this chapter also we will continue with the chapter 2, and topic for this lecture is comparison of two ratios and converting two ratios into one ratio and proportion. So let's start. First we see the comparison of two ratios. So the two ratios can be compared. They can be compared only after changing them into fraction of same denominator. म्हणजे दोन जे रेशो आहेत किंवा दोन गुणोत्तर असतील त्यांचं आपल्याला कंपॅरिझन करायचंय. पण कंपॅरिझन करत असताना त्यांना आपल्याला अगोदर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं, त्यानंतर त्यांचा डिनॉमिनेटर म्हणजे त्यांचा छेद जो आहे तो सारखा करायचा आणि मग त्यांना आपल्याला कंपॅरिझन करायचंय. आता एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे आपल्याला समजेल की कंपॅरिझन कसं करायचं दोन रेशोंचं. बघा दिलेलं आहे कंपेअर 2:3 and 5:8, then find the bigger one. आता इथे दोन रेशो दिलेले आहेत 2:3 and 5:8 आणि या दोन्ही मधलं कंपॅरिझन करून आपल्याला बिगर वन म्हणजे मोठा कुठला आहे हे सांगायचंय. आता आपण लिहून घेऊया 2:3 आणि 5:8 यांनाच आपल्याला फ्रॅक्शनच्या स्वरूपामध्ये लिहिता येईल 2/3 5/3. नंतर काय म्हणलेलं आहे की त्यांचा डिनॉमिनेटर सेम करायचा म्हणजे छेद सारखा करायचा. छेद सारखा करायचा असेल तर त्यांचे जे छेद आहे त्यांचा आपल्याला लसावी काढावा लागेल. सो एलसीएम ऑफ 3 and 8, तर एलसीएम किती येईल त्यांचा एलसीएम इज इक्वल टू 3 into 8 इज इक्वल टू 24. दोन्हीचा एलसीएम किती आलेला आहे 3 आणि 8चा तर तो 24 आहे. आता या 3 ला 24 करायचं तर 8 ने गुणावं लागेल आणि या 8 ला 3 ने गुणावं लागेल. तर गुणत असताना छेदासोबत अंशालाही आपल्याला गुणायचं म्हणून इथे घेतलेलं आहे 2 into 8 डिवाइड बाय 3/8. याचा गुणाकार केला तर किती येणार आहे 16/24. दुसरा होता 5/8, त्याला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे. सो 5 into 3 डिवाइड बाय 8/3 इज इक्वल टू 15 डिवाइड बाय 24. आता दोन्हीचा छेद सारखा झालेला आहे. मग त्यांच्या अंशावरून आपल्याला ठरवायचे की कुठला मोठा आहे. तर ज्याचा मोठा अंश असेल तो रेशो मोठा असेल. आता इथला हा जर बघितला हा 16 तर हा मोठा आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की 2:3 बिगर दॅन 5:8. The second असेल कन्वर्टिंग टू रेशोज इंटू वन रेशो. दोन रेशो दिलेले असतील, त्या दोन रेशोला आपल्याला एका रेशो मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघूयात ते कसं करते. इफ टू रेशोज हॅव अ कॉमन टर्म युजिंग दिस टर्म वी कॅन कन्वर्ट द टू रेशोज इंटू वन रेशो हॅव्हिंग थ्री टर्म्स. आता इथे जे दोन रेशो दिलेले आहेत त्यांच्यामध्ये काय असणार आहे की एक जी टर्म आहे तर ती कॉमन असेल आणि त्या कॉमन टर्मचा वापर करून म्हणजे अशा कॉमन एक टर्म जर असेल दोन रेशोज मध्ये तर तिला धरून आपण तीन टर्म्सच्या स्वरूपामध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो. तर त्याचेही आपण उदाहरण पाहूयात. बघा a:b is 9:12 and b:c is 8:10. Find the ratio of a:b:c. आता हे a:b आणि b:c यांना काय केलेलं आहे a:b:c या स्वरूपामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग त्यांची आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. तर दिलेलं काय a:b is equal to 9:12, b:c is equal to 8:10. Since b is the common to both ratios, make it as a common number by finding LCM. आता दोन्ही रेशो मध्ये b हे कॉमन आहे तर b च्या व्हॅल्यू हे वेगवेगळे आहेत पण दोन्ही रेशो मध्ये मग काय करायचं तर त्यांचं एलसीएम फाइंड करायचं त्या दोन व्हॅल्यूचा आणि ती एक बनवून घ्यायची. आता इथला जर रेशो बघितला तर इथे b ची व्हॅल्यू 12 आहे आणि इथल्या रेशो मध्ये b ची व्हॅल्यू 8 आहे. म्हणजे 8 आणि 12 या दोन्हीचा आपल्याला लसावी काढायला लागेल. सो एलसीएम ऑफ 8 and 12. आता एलसीएम काढायचा तर भागाकार पद्धतीने 8 आणि 12 ला भाग घालावे लागेल. आता या दोन्हीलाही 4 ने भाग जातो म्हणून 4 ने भाग घातला 4 दोन्ही 8 4 1 12. पुन्हा इथे दोन्ही भाग घातला बे 1 बे 3 ला भाग जात नाही 3 जसेल तसं आपण पुढे घेऊन येऊ. आता 3 नी भाग घाला 1 हे जसेल तसं राहील 3 1 3. ह्या सर्वांचा गुणाकार करायचा. गुणाकार केल्यानंतर जो काही अंक मिळतो तो काय असतो एलसीएम. सो एलसीएम इज इक्वल टू 4 into 2 into 3 इज इक्वल टू 24. म्हणजे लसावी किती आलेला आहे तर तो 24 आलेला आहे. So multiply ratio a is to b by 2 and b is to c by 3. आता अगोदर जी होते स्लाइड मध्ये तर त्या स्लाइड मध्ये इथल्या b ची व्हॅल्यू किती होती 12 होती त्याच्यामुळे आपल्याला त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचे आणि इथल्या b ची व्हॅल्यू काय होती तर ती 8 होती त्यामुळे त्याला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे. आता मल्टिप्लाय केल्यानंतर रेशोज काय मिळतात आपल्याला a is to b is equal to 18:24 आणि b is to c is equal to 24:30. आता हे कॉमन झालेले एक टर्म कॉमन झालेले मग त्यानंतर आपण असे लिहू शकतो a is to b is to c is equal to 18:24:30.
आता हे जर नंबर विचार केला आपण तर या सगळ्यांना जर आपण 6 ने भाग घातला तर बघा 6 त्रिक 18, त्याच्यामुळे 3 आलं, 6 चोक 24, 4 आलं, 6 पंचे 30, इथे 5 आलं. म्हणजेच आपण म्हणू शकतो A:B:C is equal to 3:4:5. आता पुढे आपल्याला प्रोपोर्शन पाहायचं आहे. प्रोपोर्शनला आपण मराठीमध्ये प्रमाण असं म्हणतो. सो इक्वॅलिटी ऑफ टू रेशोज इज कॉल्ड प्रोपोर्शन. म्हणजे दोन रेशोची इक्वॅलिटी केली किंवा म्हणजे तुलना केली तर त्यालाच आपण प्रमाण असं म्हणतो. आता इथं कंडिशन अशी नसते की त्या दोन सारख्याच राशी पाहिजेत, वेगवेगळ्या राशी पण असू शकतात. आता इथे बघा, फॉर एक्झाम्पल कॉस्ट ऑफ 5 पेन्स इज ₹60 अँड कॉस्ट ऑफ 8 पेन्स इज ₹96. इथं काय म्हणलेलं आहे की 5 पेनची किंमत ₹60 आहे आणि 8 पेनची किंमत 96. आता आपल्याला अगोदर क्वांटिटीचा रेशो घ्यायचा आहे. क्वांटिटी रेशो 5:8 येईल आणि प्राइस रेशो किती आलेला आहे 60:96. मग त्यांचं प्रोपोर्शन कसं येईल? द प्रोपोर्शन इज 5:8:60:96 असं त्याचं प्रोपोर्शन येईल. तर ह्या प्रोपोर्शन मध्ये जे लास्टच्या व्हॅल्यूज असतात किंवा किमती असतात त्यांना आपण एक्स्ट्रीम्स असं म्हणतो आणि जे मिडलचे असतात त्यांना मीन्स असं म्हणतो. आता या प्रोपोर्शन मध्ये द प्रोडक्ट ऑफ मीन्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स. म्हणजे ह्या मीनचा गुणाकार काय असतो? ह्या एक्स्ट्रीम्सच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणून इथं बघा केलेलं आहे 5 into 96 is equal to 8 into 60. त्यानंतर 5 into 96 चा गुणाकार केला तर ते किती आलेलं आहे 482 आणि 8 into 60 चा केला तर तो किती येतो? तो पण 480. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की द प्रोडक्ट ऑफ मीन्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ एक्स्ट्रीम्स. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ प्रोपोर्शन. देयर आर टू टाइप्स ऑफ प्रोपोर्शन, डायरेक्ट प्रोपोर्शन अँड इनव्हर्स प्रोपोर्शन. डायरेक्ट प्रोपोर्शनला आपण समप्रमाण असं म्हणतो आणि इनव्हर्स प्रोपोर्शनला आपण व्यस्त प्रमाण असं म्हणतो. इनव्हर्सला काही ठिकाणी इनडायरेक्ट प्रोपोर्शन असंही म्हणलं जातं. आता डेफिनेशन्स पाहूया. So direct proportion. In two quantities, whenever an increase or decrease in one causes the proportionate increase or decrease in the other, then the two quantities are said to be in direct proportion. म्हणजे कुठल्याही दोन क्वांटिटी घेतल्या, जेव्हा कधी एका क्वांटिटी मध्ये इन्क्रीज होते, जसे की बघा x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y असे लिहिले. जर x ची किंमत वाढली तर y ची किंमत पण वाढणारच आहे आणि x ची किंमत कमी झाली तर y ची किंमत पण कमी प्रमाण. म्हणजे एकाची किंमत कमी झाली तर दुसऱ्याची किंमत कमी होणार किंवा एकाची किंमत वाढली तर दुसऱ्याची किंमत ही वाढणार. तर असं जे रिलेशन असतं दोन क्वांटिटीज मधलं त्याला आपण डायरेक्ट प्रोपोर्शन असं म्हणतो. पुढची डेफिनेशन पहा, इनव्हर्स प्रोपोर्शन. In two quantities, whenever an increase or decrease in one causes a proportionate decrease or increase in the other, then the two quantities are said to be in inverse proportion. आता इथे दाखवलेलं आहे, फॉर एक्झाम्पल x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. तर इनव्हर्सली कधी म्हणणार? जर x ची किंमत वाढवली तर y ची किंमत काय होते? कमी होते आणि x ची किंमत कमी केली तर y ची किंमत वाढते. म्हणजे एकाची किंमत कमी केली तर दुसऱ्याची वाढते. तर असं जेव्हा दोन क्वांटिटीज मध्ये रिलेशन असतं तर त्याला आपण इनव्हर्स प्रोपोर्शन असं म्हणतो. यानंतर आपण त्याची एक्झाम्पल्स पाहूयात. सो न्यूमरिकल नंबर 1. टोटल कॉस्ट ऑफ 8 बुक्स इज ₹72. फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ 13 बुक्स. आता इथे आपल्याला बुक्स दिलेले आहेत, क्वांटिटी दिलेली आहे, त्याची प्राइस दिलेली आहे. आता आपल्याला क्वांटिटी आणि प्राइस यांच्यामधलं रिलेशन सांगायचं म्हणजे डायरेक्ट आहे की इनव्हर्स आहे आणि त्यानुसार मग हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. आता इथे एक टेबल बनवून घेऊयात. अगोदर सिरियल नंबर दिला 1 2, नंतर नंबर ऑफ बुक्स साठी n असं वापरले आणि टोटल कॉस्ट साठी C असं वापरलेलं आहे. पहिल्यांदा काय दिलेले त्यांनी? नंबर ऑफ बुक्स 8 दिलेले आहेत आणि त्यांची प्राइस किती दिलेली आहे? ₹72 इथे मांडून घेतली. त्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे की 13 बुक्स दिलेले आहेत आणि त्याची प्राइस आपल्याला कॅल्क्युलेट करायची, ते आपण x असं मानलं. आता समजा नंबर ऑफ बुक्स, जर नंबर ऑफ बुक्स वाढवले तर किंमत वाढणार की कमी होणार? जर बुक्सची क्वांटिटी वाढली तर किंमत ही वाढणारच आहे. म्हणजे हे इन्क्रीज झालं नंबर ऑफ बुक्स तर कॉस्ट पण इन्क्रीज होणार. त्यामुळे हे काय असतील? डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असतील. मग आपण म्हणू शकतो की n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू c. त्यानंतर याला 1 आणि 2 असं म्हणलेलं आहे, त्यामुळे आपण हे लिहिलेलं आहे 1/n2 इज इक्वल टू c1/c2 असं केलेलं आहे. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे? तर ह्या c2 ची आपल्याला किंमत काढायची आहे. तर लिहूयात, c2 इज इक्वल टू c1 n2 डिवाइड बाय n1. c1 ची किंमत किती आहे? 72, n2 ची किंमत किती आहे? 13 आणि n1 ची किंमत किती आहे? 8 आहे.
तर 8 ने या 72 ला भागला तर 9 येईल. 9 गुणिले 13 केलं तर ते किती येणार 117. So therefore the cost of 13 books is rupees 117. Example number 2. A 150 mm pitch diameter spur gear meshes with a 50 mm pitch diameter gear. If the larger gear has 30 teeth, how many teeth the smaller gear should have? इथं काय दिलेलं आहे? हा जो दिसत आहे हा गिअर दिसत आहे. तर हे दोन गिअर आहेत जे एकमेकांशी एंगेज झालेले आहेत किंवा मेश झालेले आहेत आपण म्हणू शकतो. तर एका गिअरची डायमीटर त्यांनी दिलेली आहे. ती किती दिलेली आहे तर 150 मिलीमीटर दिलेली आहे आणि त्याचे जे नंबर ऑफ टीथ आहेत तर ते 30 दिलेले आहेत. त्यानंतर हा दुसरा गिअर दिलेला आहे त्याची डायमीटर किती दिलेली आहे 50 मिलीमीटर दिलेले त्याचे नंबर ऑफ टीथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर इथे एक टेबल तयार करून घेतला आपण. तो सिरियल नंबर 1 2 म्हणलेला आहे. डायमीटर गिअर डायमीटर मिलीमीटर मध्ये त्याला आपण डी असं म्हणलं तर 150 आणि 50 असं दिलेले आहेत. त्यानंतर नंबर ऑफ टीथला आपण टी असं सिम्बॉल दिलेला आहे 30 आणि सेकंड जो गिअर आहे ज्याची 50 मिलीमीटर डाय आहे ते आपल्याला नंबर ऑफ टीथ त्याचे फाइंड करायचे आहेत. आता हे जर बघितलं तुम्ही जर डायमीटर वाढली तर नंबर ऑफ टीथ वाढणार किंवा डायमीटर कमी झाली तर नंबर ऑफ टीथ कमी होणार. म्हणजे यांचं कुठलं प्रोपोर्शन असणार आहे तर ते डायरेक्ट असेल. त्यामुळे आपण लिहिलेलं आहे डी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. सो डी1 अपॉन डी2 इज इक्वल टू टी1 अपॉन टी2. टी2 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो टी2 इज इक्वल टू टी1 इंटू डी2 डिवाइड बाय डी1. म्हणजे टी2 इकडे गेलं हे डी2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये झाले आणि डी1 डिवाइड मध्ये आलेले आहे. तर टी1 ची व्हॅल्यू किती आहे नंबर ऑफ टीथ फर्स्ट गिअर वरती 30 आहेत. डायमीटर 2 किती आहे 50 आणि डायमीटर 1 किती आहे 150. यांचं मल्टिप्लिकेशन केलं 30 इंटू 50 ते किती आलं 1500 असं आलेलं आहे. म्हणजे 1500 आलं. 1500 भागिले 150 केलं तर व्हॅल्यू किती आलेली 10. देअरफॉर नंबर ऑफ टीथ इन अ स्मॉलर गिअर इज इक्वल टू 10 असेल. एक्झाम्पल नंबर 3. 30 workers can complete a work in 25 hours. Find the number of workers required to complete the work in 15 hours. तर सिरियल नंबर 1 2 म्हणलेला आहे. नंबर ऑफ वर्कर्सला आपण डब्ल्यू असं म्हणलं. टाइम टी आणि प्रोपोर्शन माहिती करून घ्यायचं आपल्याला. तर नंबर ऑफ वर्कर्स किती आहेत 30 आहेत आणि त्यांना किती तास लागत आहेत काम करायला 25 तास लागत आहेत. त्यानंतर काय म्हणलेलं आहे की 15 तासामध्ये ते काम पूर्ण करायचे मग किती लागतील. आता इथे विचार करा जर वर्कर्स वाढले तर कामाचे तास काय होणार आहेत कमी. म्हणजे एक इन्क्रीज व्हायला तर दुसरं डिक्रीज होत आहे. त्यामुळे हे कुठलं प्रोपोर्शन असेल तर हे इनव्हर्स प्रोपोर्शन असेल. त्यामुळे आपण लिहिलेलं आहे डब्ल्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. तर त्यामुळे इथं काय होतं की W1 अपॉन W2 इज इक्वल टू T2 अपॉन T1 असं लिहिणार आपण त्याला. आता ह्या W2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची म्हणजे वर्कर्स काढायचे. तर W2 इज इक्वल टू W1 इंटू T1 डिवाइड बाय T2. आता W1 किती वर्कर्स होते 30 वर्कर्स होते. त्यांना लागणारा वेळ किती होता 25 आवर्स आणि T2 टाइम किती दिलेला आहे सेकंड 15 आवर्स 15 तास दिलेला आहे. आता इथे जर आपण केलं जसे की 15 1 15 15 2 30 2 गुणिले 25 म्हणजे किती आलं 50 आलं. सो द 50 वर्कर्स आर रिक्वायर्ड टू कंप्लीट द वर्क विदिन 15 आवर्स. म्हणजे 15 तासामध्ये ते काम पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी 50 वर्कर्सची गरज आहे. एक्झाम्पल नंबर 4. 2 turners need 3 days to produce 20 pieces. How long does it take for 6 turners to produce 30 such pieces? आता इथे जे व्हेरिएबल्स आहेत तर ते 3 व्हेरिएबल्स दिलेले आहेत. पहिलं काय दिलेलं आहे नंबर ऑफ टर्नर्स दिलेले आहेत. दुसरं नंबर ऑफ पीसेस त्यांना किती प्रोड्यूस करायचंय आणि त्यांना लागणारा वेळ नंबर ऑफ डेज. आता 2 वर्कर होते 20 ते प्रोड्यूस करत होते किती दिवसामध्ये 3 दिवसामध्ये. आता त्यांनी काय दिलेले की 6 टर्नर्स आहेत आणि नंबर ऑफ पीसेस 30 त्यांना प्रोड्यूस करायचे तर त्यासाठी लागणारा वेळ. आता जी अननोन क्वांटिटी आहे आता यामधलं आपल्याला काय अननोन म्हणजे हे x आहे. तर या अननोन क्वांटिटीचं काय करायचं की ह्या दोन्ही नोन क्वांटिटी सोबत रिलेशन काढायचं. आता समजा हे नंबर ऑफ टर्नर्स आहेत आणि डेज आहेत. जर व्यक्ती वाढल्या कामासाठी तर नंबर ऑफ डेज वाढतील का कमी होईल. जर वाढल्या तर हे काय होणार आहे कमी होणार आहे. जर काम करणारे व्यक्ती वाढल्या तर कामाचा वेळ लागणार जो आहे तो कमी होणार. म्हणजे इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये म्हणजे हे इन्क्रीज होत आहे तर हे डिक्रीज होत आहे. त्यामुळे आपण लिहिलं डी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. आता पुन्हा नंबर ऑफ पीसेस बघा. जर काम वाढलं तर कामाचे दिवस वाढतील का कमी होतील. काम वाढलं तर कामाचे दिवस वाढणारच आहेत. म्हणजे हे इन्क्रीज होत असेल तर हे सुद्धा इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे हे काय झालं हे डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये झालं. सो डी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी.
आता ह्या दोन्हीला कंबाईन करून आपण असं लिहू शकतो, D is directly proportional to P and inversely proportional to T. आता आपण त्याला D1 D2 च्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. D1 upon D2 is equal to P1 upon T1 into T2 upon P2. व्हॅल्यूज पुट करूयात आता इथे. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची कॅल्क्युलेट करायची आहे, D2 ची. सो D2 is equal to D1 into T1 into P2 divided by P1 into T2. आता किमती ठेवलेल्या आहेत. डेज किती आहेत, पहिल्यांदाचे 3 डेज आहेत. टर्नर्स किती आहेत, 2 आहेत. आणि हे P2 ते किती आहे, 30. म्हणजे नंबर ऑफ पीसेस किती होतं सेकंड टाइम जे प्रोड्यूस करायचे ते 30 आहे. P1 किती आहेत, नंबर ऑफ पीसेस ते 20 आहेत. आणि लागणार ते टर्नर्स किती आहेत सेकंड टाइम, 6 आहेत. आता इथे बघा, हा 0 कॅन्सल झाला. हे काय होईल, 3 दोन्ही 6, हे 6 आणि हे 6 कॅन्सल होऊन जाईल. राहील काय, 3/2. आता यालाच आपण 1/2 असं लिहू शकतो. Therefore the 6 turner needs 1.5 day to produce 30 pieces. म्हणजे 6 टर्नर जर असतील तर त्यांना 30 पीस प्रोड्यूस करण्यासाठी 1.5 दिवस वेळ लागणार आहे. तर अशा प्रकारे आपण रेशो आणि प्रोपोर्शनचा पोर्शन पूर्ण केलेला आहे. यानंतर आपल्याला पर्सेंटेज पाहायचं आहे. सो थँक यू ऑल ऑफ यू.